नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की दिवाळीपर्यंत काही देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार. आता हा जो सवाल आहे हा तुमच्या मनातला आहे आणि हाच सवाल माझ्याही मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल की दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,500 होणार अथवा नाही, तर आपल्या सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की दिवाळीपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव 100% होणार 5,500 पार. आता हा जो सवाल आहे मित्रांनो, जर याचं आपल्याला अचूक उत्तर घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी भाव पातळी काय, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या सर्वांचा परिणाम आपल्याला इथून दिवाळीपर्यंत कशा पद्धतीनं होताना दिसणार. मग या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊन आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,500 पार होताना दिसू शकतो का? आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर आज घ्यायचे की दिवाळीपर्यंत बाजार 5,500 पार होणार अथवा नाही. तर बघा मित्रांनो, जर सध्याची भाव पातळी बघितली, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार बघणं गरजेचं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याची भाव पातळी आपल्याला दिसायला किती लागली मित्रांनो, $10.64 प्रति बुशेल आहे. जेव्हा अमेरिकेनं व्याजदरात कपात केली तेव्हा बाजारभाव $10 प्रति बुशेल्सपाशी होता. तिथून बाजारामध्ये उसळी आली. सीबॉटवरती भाव सध्या $10.64 प्रति बुशेल्सच्या आसपास आहेत, बरोबर आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ही भाव पातळी दिवाळीपर्यंत $11 प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढला की देशात भाव वाढणार आणि देशातील भावामध्ये सुधारणा दिसणार. मग ही जी सुधारणा होणार, ही सुधारणा आपल्याला बाजारभाव 5,500 पार या ठिकाणी घेऊन जाताना दिसेल का? तर मित्रांनो, कोणत्याही एका कारणामुळे बाजारभावामध्ये तेजी येऊ शकते, पण प्रचंड तेजी येऊ शकत नाही. दुसरीकडे 15 ऑक्टोबर नंतर देशामध्ये मोदी सरकार हमी भावावरती जी सोयाबीनची खरेदी 4,892 रुपये प्रति क्विंटल करणार आहे आणि ही जी खरेदी आहे जेव्हा सुरू होईल तर याचा सुद्धा सकारात्मक परिणाम होऊन बाजारभावात तेजी येईल. परंतु या दोन गोष्टी बघितल्या तर मित्रांनो, याच्यामुळं देशांतर्गत बाजारात भावामध्ये तेजी 100% येणार. पण ही तेजी किती असणार मित्रांनो? 200 नाही तर 300 नाही तर खूप झालं 400 पर्यंत येईल. याच्यामुळं बाजारभाव आपल्याला 5,000 पार जाताना दिसेल. अनुकूल परिस्थिती 5,200 पर्यंत सुद्धा पोहोचेल. परंतु सध्याची जी स्थिती आहे देशातील आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठ्याचं भविष्य, या सर्व गोष्टींची गोळाबेरीज केली तर मला वाटतंय आपल्या सर्वांना दिवाळीपर्यंत बाजारभाव इथून तेजीत दिसणार. परंतु दिवाळीपर्यंत देशांतर्गत बाजारात बाजारभाव 5,500 होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. मग दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,500 होणार नसेल तर विक्रीचं कसं करायचं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 5,000च्या वर भाव मिळाला की इथं काय करायचं आहे, आपण आपल्याला गरजेपुरतं सोयाबीन विक्री करून टाकायचं. म्हणजे भविष्यात जर भाव त्या ठिकाणी वाढला तर वाटेल की चला मी सगळं नव्हतं विकलं ना, काही ना काही शिल्लक ठेवलं, त्याचा फायदा झाला. आणि जर भविष्यात भाव घसरला तर वाटेल बरं झालं मी या ठिकाणी विकलं होतं, नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आपण जर दिवाळीपर्यंत विक्रीचा विचार करत असाल तर
अथवा 5,200 ही बाजारभाव पातळी आपल्याला मिळू शकते। पण मला वाटते याच्यापेक्षा जास्त तेजीची अपेक्षा करणं हे चुकीचं ठरेल। म्हणून आपण काय करायचं, बाजारभाव जो सध्या दिसतोय तर या बाजारभावावरती विक्री न करता बाजारभाव 15 ऑक्टोबर नंतर वाढणार, तो 5,000 पार जाईल, तिथं विक्रीचा निर्णय घ्यावा। पण संपूर्ण जे आपल्यापाशी सोयाबीन उपलब्ध होईल ते न विकता टप्प्याटप्प्याने विक्री केली तर फायदा आपला होईल। तर हे होतं मित्रांनो आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर की दिवाळीपर्यंत बाजारभाव 5,500 होणार अथवा नाही। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जोरून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।